मी तुम्हाला सांगितलं होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हटलं की आपले दोन रूट्स येणार, दोन व्हॅल्यूज येणार. म्हणून मग त्याच्यासाठी आपली ही मेथड आहे. आता आपण काल काय बघितलेलं, आपण रूट्स काढले नाही, आपण चेक केलं वेदर दॅट नंबर इज अ रूट ऑर नॉट. करेक्ट? आपण ते केलं काल, जे केलं. करेक्ट? आज आपण काय करणार आहे, आपण फाइंड करू की रूट्स कुठले आहे, कसे काढायचे. दॅट इज द फर्स्ट मेथड इज युअर मिड टर्म स्प्लिटिंग. तर वी विल वेट फॉर 1 minute अँड देन विल प्रोसीड. आपण 1 मिनिटासाठी थांबू, बघू अजून कोणी येतं का, नाही तर मग स्टार्ट करू आपण. ठीक आहे? टिल देन आय शेअर Okay, माय ma'am. स्क्रीन विथ यू ऑल. आय वुड रिक्वेस्ट इफ यू कुड राईट युअर नेम. तुम्ही तुमचं नाव लिहिलं तर बेटर राहील मला बोलवायला. जर तुम्ही नाव चेंज करू शकत असाल तर प्लीज करा. प्रतीक्षा, प्रतीक्षा तू नाही करू शकत आहे का बेटा चेंज तिथे? नाही होते मॅम. ते 3 डॉट्सच्या तिथे असतं बघ, जर जमलं तर ट्राय कर. ठीक आहे, अजून येतील मुलं. आपण स्टार्ट करायचं का आपला क्लास? ओके, सो टुडे विल बी लर्निंग अबाउट द मिड टर्म स्प्लिटिंग. त्याला आहे की बाय फॅक्टरायझेशन. जसं मी म्हणते मिड टर्म स्प्लिटिंग म्हणजे काय, ह्याला फॅक्टरायझेशन. जर असं क्वेश्चन मध्ये आलं की फाइंड द लाईक सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन और फाइंड द रूट्स युजिंग फॅक्टरायझेशन, मग ही मेथड यूज होते. ठीक आहे? सो the topic is finding factors by factorization. आणि त्याला एक कॉमन नेम जो आपण म्हणतो दॅट इज नथिंग बट मिड टर्म स्प्लिटिंग. सांगू शकते का तू बेटा की मिड टर्म स्प्लिटिंग म्हणजे काय, याचा अर्थ काय आहे? जर हा वर्ड यूज केला, मिड टर्म स्प्लिटिंग यूज केलं, तर तुला कळायला पाहिजे ना. येस, एनी आयडिया? हे मिड टर्म स्प्लिटिंग का म्हणतो आपण? नो येस मॅम. प्रतीक्षा? नाही माहिती. मिड टर्म स्प्लिटिंग आपण ह्याच्यासाठी म्हणतो कारण की आपला जो मिडल टर्म आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये 3 टर्म्स असतात, एक एक्स स्क्वेअर, एक एक्स आणि एक कॉन्स्टंट. 3 टर्म्स मधला जो मधला टर्म आहे, जो एक्स टर्म आहे, त्याला आपण स्प्लिट करतो. म्हणजे त्याला आपण दोन दोन पार्ट्स मध्ये आपण डिवाइड करतो. गुड इव्हनिंग बेटा. गुड इव्हनिंग हरिओम. गुड इव्हनिंग मॅम. सो म्हणून म्हणून त्याला आपण मिड टर्म स्प्लिटिंग म्हणतात. तर आता ते काय बेसिस वरती करता हे मी तुम्हाला सांगते. तुम्ही हे तुमच्या लोअर ग्रेड्स मध्ये केलं असणार ना, का नाही? मिड टर्म स्प्लिटिंग हे केलं आहे तुम्ही आधीच्या क्लासमध्ये इन लोअर ग्रेड्स? हॅव यू डन दॅट? येस, येस, एनीवन केलाय तुम्ही? फॅक्टरायझेशन तुमच्या ग्रेड 9 मध्ये असेल ना? येस होतं. आठवतं का काही की हो, काय केलं थोडं होतं? थोडं. ही आयडेंटिटी आठवते का तुम्हाला? एक्स प्लस ए अँड एक्स प्लस बी इज इक्वल्स टू काय आहे? एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी एक्स प्लस ए बी. ही आठवते आयडेंटिटी? येस मॅम. तर ही आयडेंटिटी आहे, दॅट इज मिड टर्म. तू बघशील तर बघ, हा ए आणि बी आहे, तर हा इथे स्प्लिट झालेला आहे. म्हणजे आपण 2 भागांमध्ये त्याला स्प्लिट केलेला आहे. आणि तो काय आहे की ह्या लास्ट टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे ते, म्हणजे त्याचे 2 फॅक्टर्स आहे. ठीक आहे? तर इफ आय हॅव टू सॉल्व, सपोज फॉर एक्झाम्पल, इफ आय हॅव टू कन्सिडर एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 5. ठीक आहे? एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 5 ह्याचे आपल्याला फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. ही एक इक्वेशन आहे.
तर आपल्याला मिड टर्म स्प्लिट करायचं म्हणजे -4 नेगेटिव्ह साईन असेल तर आपल्याला तिला कन्सिडरेशन मध्ये घ्यायचं आहे. कळलं? जर नेगेटिव्ह साईन असेल तर आपल्याला त्याला कन्सिडरेशन मध्ये घ्यायचं आहे. तर आता इथे मायनस साईन आहे म्हणून मग काय होणार की मला -4 पाहिजे आहे सेंटरमध्ये. मग -5 हा जो माझा थर्ड टर्म आहे ह्याचे असे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे ज्याच्याने मला ऍड सबट्रॅक्ट केल्याच्या नंतर मला -4 यायला पाहिजे ऍड केल्यानंतर ऍडिशन. सो 5 चं काय पॉसिबिलिटी असं -1 into 5. Yes, or it could be 1 into -5. Yes or no? 5 is a prime number. Correct? Yes, Hariom, Pratiksha. Hariom, Pratiksha, are you there? येस मॅम, माझं थोडं नेट अटकत आहे. अच्छा, ओके, काय हरकत नाही. तर 5 हा प्राइम नंबर आहे, सगळ्यांना माहिती आहे. व्हॉट इज अ Yes, प्राइम ma'am. नंबर? व्हॉट इज अ प्राइम नंबर, प्रतीक्षा? मॅम सांगू? हा सांग हरिओम. मॅम चुकलं चालेल? चालेल ना, चुकलं तर मी सांगेल तुला की मॅम चुकलंय. प्राइम संख्या आहे, विषम संख्यामध्ये येते. इंग्लिश मध्ये सांग बेटा. मॅम इंग्लिश मधून ट्रान्सलेट येत नाही त्याचं. ओके, कॅन एनीबडी टेल मी? कोणी अजून दुसरं सांगू शकतं इंग्लिश मध्ये? कारण त्याचे फॅक्टर्स किती काय असतात प्राइम नंबरचे हरिओम, ते सांगू शकतो का तू? Then प्राइम I'll be able to नंबरची tell you. डेफिनेशन सांगू? हा सांग. 1 चा 5. Prime number are 1 the आणि 5. numbers. येस, Definition का? बोल. हो हो, सांग ना, सांग, ऐकते मी. Prime number are the numbers that are divisible only by 1 and the number itself. Correct. Prime numbers are those numbers which can be divided by 1 and the number itself, or the other definition you can say is that it is having only two factors. The prime number is a number which has two factors, the number itself and 1. बस हेच असतं. जसं 3 चा फॅक्टर काय? 1 आणि 3. 5 1 आणि 5. 7 1 आणि 7. त्याचे अजून दुसरे काही 11. नंबर्स असू, जसं 6 म्हटलं, 6 चं काय येणार? 1 आणि 6 आहे, प्लस 2 आणि 3 पण आहे त्याचे फॅक्टर्स. 2 into 3 विल ऑल्सो गिव्ह मी 6. सो मी ते नाही सांगू शकत की 6 इज अ प्राईम नंबर, पण 5 इज अ प्राईम नंबर. तर आपल्या ह्या क्वेश्चन मध्ये -5 भेटण्यासाठी दोन पॉसिबिलिटीज आहे. एक तर -1 आणि 5 हा असू शकतो, किंवा 1 आणि -5 असू शकतो. करेक्ट? गॉट इट? हे कळलं सगळ्यांना त्याचे फॅक्टर्स? Yes, ma'am. आता मला मधली टर्म ला स्प्लिट करायचं आहे. मला असं पाहिजे की हे जे फॅक्टर्स आहे मी हे ऍड केल्याच्या नंतर मला -4 यायला पाहिजे. मग कुठलं पॉसिबल आहे? मी पहिलं घेऊ का दुसरं घेऊ? -1 आणि 5 घेऊ का 1 आणि -5 घेऊ? ज्याला ऍड केल्यानंतर मला -4 येणार. मीन्स आय एम आस्किंग यू, -1 प्लस 5 घेऊ? करेक्ट. आय विल टेक द सेकंड वन, कारण की ह्याचं मला +4 आन्सर येणार आणि ह्याचं मला -4 येणार. मला -4 पाहिजे. मग मी काय लिहिणार? x² -5x प्लस x -5 इक्वल्स टू 0. कळलं? मग आता ह्या दोघी टर्म्स मधून कॉमन काय निघतंय? आता हे बघा, मी हे स्प्लिट केलं ना मिड टर्म, हा मिड टर्मला स्प्लिट केला. कळलं? म्हणून ह्याला मिड टर्म स्प्लिटिंग म्हणतात. ठीक आहे. नाव आता ह्या दोन टर्म्स मध्ये कॉमन काय निघतंय? x कॉमन निघतंय. मग उरतं काय? इथला एक x उरतो -5. आता ह्या दोन टर्म्स मधून कॉमन काय निघतं आहे? 1. उरतं काय? x -5 इक्वल्स टू 0. हे कळलं? ही स्टेप कळली सगळ्यांना? हो टीचर. Yes, ma'am. ओके. आता माझ्याकडे परत दोन टर्म्स आले. हा एक टर्म आला आणि हा एक टर्म आला. आता दोघांमध्ये कॉमन काय आहे? x -5 कॉमन आहे x -5 आणि उरतं काय माझ्याकडे? x + 1. करेक्ट? तर हे उरलं माझ्याकडे. मग आता माझे फॅक्टर्स काय होणार? x -5 इक्वल्स टू 0 और
x plus 1 equals to 0. Yes, that means x Yes. is equals to 5 or x is equals to -1. हे माझं आन्सर झालं. कळलं? Did everybody Yes, get ma'am. it? आता मला सगळ्यांनी ना हे हेडिंग लिहा. हेडिंग आणि ही फॉर्म्युला लिहा, आयडेंटिटी ही वाली. मग सॉल्व्ह करू आपण प्रॉब्लेम. डू दिस, राईट दिस, आणि हा प्रॉब्लेम पण लिहा. देन विल प्रोसीड विथ आवर एक्सरसाइज. कोणालाही कुठल्याही स्टेप वरती डाऊट आहे, प्लीज आस्क मी. कोणालाही डाऊट आहे का? हॅलो मॅम. येस मॅम मी ना लेट जॉईन झालो, मला पहिली स्टेप समजली नाही. समजली नाही? तुला ही आयडेंटिटी माहिती का ह्या बॉक्स मध्ये जी दिली आहे, x प्लस ए एक्स प्लस बी? ही आयडेंटिटी माहिती आहे? हो मॅम. मग त्या आयडेंटिटीला आपण मिड टर्म स्प्लिटिंगची पण म्हणतो आयडेंटिटी. ठीक आहे, मग मी हा एक क्वेश्चन घेतला, x² - 4x - 5 इक्वल्स टू 0. ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे मला 2 फॅक्टर्स पाहिजे. ठीक आहे, मग ते फाइंड करण्यासाठी मला -4 हा असा पाहिजे. ह्या आयडेंटिटी मध्ये तू बघशील a प्लस बी आहे, आणि a प्लस बी 2 काय आहे, हे शेवटच्या टर्मचे फॅक्टर्स आहे. a इंटू बी आहे, हे a बी म्हणजे a इंटू बी आहे बेसिकली. तर हे लास्ट टर्म थर्ड टर्म ला चे फॅक्टर्स असे घ्यायचे जे ऍड केल्याच्या नंतर मला मिड टर्म भेटेल. मला मधली मिड टर्म म्हणजे काय, मधली टर्म. तर मिड टर्म माझं -4 आहे, लास्ट टर्म काय -5 आहे. नेगेटिव्ह साईन असली की ती लक्षात घ्यायची हा आपण, वी हॅव टू कन्सिडर दॅट साईन. तर -5, तर -5 चे 2 पॉसिबिलिटीज आहे, एक तर -1 आणि 5 होऊ शकतं, किंवा 1 आणि -5 होऊ शकतं. तर मी ही सेकंड केस घेतली. ठीक आहे, मग आता ही सेकंड केस घेतल्याच्या नंतर मी असं स्प्लिट केलं बघ. माझी -5 घेतली आणि 1 घेतली. मग मी x² - 5x घेतलं आणि 1x घेतलं, -5 इक्वल्स टू 0. ही स्टेप कळली? आता इथपर्यंत कळलं सगळ्यांना? तेजस कळलं? हो मॅम. मग त्याच्यानंतर आपण 4 टर्म्स आले आपल्याकडे, मग 2-2 टर्म्सची आपण ग्रुपिंग करायची. ही एक टर्म झाली आणि ही एक टर्म झाली. मग या दोघांमध्ये कॉमन काय आहे? x कॉमन आहे दोघींमध्ये, मग मी x बाहेर काढलं आणि ब्रॅकेटमध्ये उरलं काय, x - 5 हे उरलं. कळलं? हे x आलं, x - 5. हे 2 x होते ना, त्यातला एक x मी बाहेर काढला, इथला हा x काढला, मग उरलं काय, x - 5 उरलं. प्लस हे ह्या 2 मध्ये काय कॉमन आहे, फक्त 1च कॉमन आहे, बाकी काहीच कॉमन नाही. मग मी 1 बाहेर काढला, उरला काय, x - 5. मग आता ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे, दोघांमध्ये कॉमन काय, x - 5. उरलं काय, x + 1. इथे हा x उरला आणि इथे हा 1 उरला. नाव अंडरस्टूड? येस मॅम. मॅम, Yes. येस. मला तुमची स्क्रीन नाही दिसत आहे. बाकीच्यांना दिसतंय का? हो येस टीचर. मॅम. हो टीचर, येस मॅम, दिसते. मग जान्हवी एक काम कर, तू लॉग आउट म्हणजे तू मीटिंग मधून निघ आणि परत जॉईन कर. कधी कधी होतं असं कनेक्शन मुळे. ठीक आहे, डू दॅट, यू विल बी एबल टू सी दॅट. झालं का? आता हे सगळ्यांचं झालं. नाउ विल स्टार्ट विथ द एक्सरसाइज. टीचर, हो बेटा. ते स्क्रीन दाखवणार का आधीची? घे. टीचर, इथे x म्हणजे x - 5 ब्रॅकेट मध्ये घेतलाय ना, तर बाहेर x कसं काय आलं? हे बघ, x² म्हणजे 2x आहे इथे. हो. मग त्यातला एक मी बाहेर काढला, कारण की इथे पण x आहे. मग दोघांमध्ये एक x मी बाहेर काढू शकते, जे कॉमन आहे. हो. मग उरतं काय, इथला एक x निघाला की एक उरतो, म्हणजे हा आला. मग इथला x निघाला की उरतो काय, 5. हो तसं. टीचर. कळलं? हो टीचर, कळालं. ओके. सो नाव आपलं एक्सरसाइज, दॅट इज युअर प्रॅक्टिस सेट 2.2. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1 सेज सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. आता आपण जी फॅक्टरायझेशनची मेथड बघितली त्याचं सॉल्विंग आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे,
एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इक्वल्स टू 0. मी एक सॉल्व्ह करून दाखवेल, बाकीचे तुम्ही आधी करायचंय आणि मग नंतर मी सॉल्व्ह करणार. ठीक आहे. आता 54 चे काय फॅक्टर्स असू शकता? एक तर 1 इंटू 54 आहे. नेक्स्ट अजून काय पॉसिबिलिटीज आहे? 54 कुठल्या टेबल मध्ये येतं? -9 - 6. 9 आणि 6 मध्ये येतं. करेक्ट. दॅट इज 9 इंटू 6. येस. मला प्लस 54 पाहिजे, तर एक तर मी 9 इंटू 6 घेऊ शकते. करेक्ट. पण मला मिड टर्म काय पाहिजे? मायनस पाहिजे. मग मी हे पण घेऊ शकते का? -9 इंटू -6 घेऊ शकते का? हो टीचर. हो मॅम, म्हणजे मी दोघांना जर मल्टिप्लाय केलं तर मला प्लस 54 भेटतंय आणि दोघांना ऍड केलं तर मला -15 पण भेटतंय. येस मॅम. सो माय बोथ द कंडिशन्स आर सॅटिस्फाईड हिअर. तर मी -9 आणि -6 घेऊ शकते. हो मॅम, घेऊ शकता. हो टीचर. तर मग मी आता हे करणार एक्स स्क्वेअर मायनस 9x मायनस 6x प्लस 54 इक्वल्स टू 0. ठीक आहे. आता हे दोन सोबत घ्यायचे आपल्याला, हे दोन सोबत घ्यायचे. ठीक आहे. दोघांमध्ये कॉमन काय आहे इथे? एक्स. उरलं काय? एक्स मायनस 9. आता हे दोन मध्ये, आता नेहमी लक्षात घ्या, आपली ही जी ब्रॅकेट येते ना ती इथे पण यायला पाहिजे, म्हणजे तेव्हाच आपलं जे कॅल्क्युलेशन आहे ते करेक्ट जात आहे. ठीक आहे. आता एक्स -9 आहे. ठीक आहे. इथे काय आहे? म्हणजे माझं एक्स पॉझिटिव्ह आहे ना 9 निगेटिव्ह आहे. हो मॅम. करेक्ट. तर आता मी काय करणार, हे -6x प्लस 54 आहे. मग मी काय करणार, -6 कॉमन काढेल. 6 कॉमन आहे दोघांमध्ये, दोघी टर्म्स मध्ये. मग मी -6 बाहेर काढेल. मग उरलं काय? हे 6 काढल्याच्या नंतर प्लस एक्स उरतो आणि हा -6 काढला म्हणून इथे -9 उरला. मग माझे दोघी ब्रॅकेट्स आहे कॉमन, सेम आहे. येस मॅम. मग आता ह्या दोघांमध्ये कॉमन काय आहे? एक्स -9 कॉमन आहे. उरलं काय माझ्याकडे? एक्स -6 इज इक्वल्स टू 0. दॅट मीन्स एक्स -9 इक्वल्स टू 0 होऊ शकतं किंवा एक्स -6 इज इक्वल्स टू 0 होऊ शकतं. तर एक्स इज इक्वल टू 9 ला इकडे नेलं तर काय होणार? +9. 6 ला इकडे नेलं तर काय होणार? +6. येस बेटा. मॅम, ते -6 कसं काय बाहेर काढले तुम्ही? -6 बाहेर कुठे काढलं? हा मॅम, ब्रॅकेटच्या बाहेर -6 आणि मध्ये 9 का लिहिले? 5 होता तिथे. तर 5 कुठे होता बेटा? हा म्हणतेय का तू? हा वाला 9 म्हणतेय का? हा 6 आणि 9. येस मॅम, तोच म्हणते. ह्या आता 6 9 हे बघ, थांब मी एक कलर चेंज करते आणि समजवते तुला. हे बघ, ह्याला मी असं लिहू शकते ना, -9 आणि -6 लिहू शकते इंटू. ह्याचे दोन Yes, फॅक्टर्स ma'am. हे आहे. इथे पण -6 आहे, इथे पण -6 आहे. मी -6 बाहेर काढला. मग उरला काय? हा 6 इथून निघून गेला. मग उरला हा एक्स, तो इथे आला. हा -6 मी बाहेर काढलाय. मग उरला काय? -9. मग हा -9 इकडे आला. हो, समजलं मॅम. येस मॅम. येस. सो व्हॉट आर माय फॅक्टर्स नाव? माझे फॅक्टर्स आहे 6 आणि 9. कळलं एव्हरीबडी? येस मॅम. काही डाऊट आहे? नो टीचर. नो मॅम. सॉल्व्ह करा. मग मी दुसरा क्वेश्चन देते तुम्हाला. मॅम मी हे ना आन्सर सांगू का? कुठलं? पहिल्याचं? कशाचं बेटा? दुसऱ्या क्वेश्चनचं. दुसऱ्याचं? येस मॅम. वेट, आय हॅव नॉट रिटन द क्वेश्चन ओनली येट. मी क्वेश्चनच लिहिलेला नाहीये. थांबा जरा. मॅम, मी सांगू का? सेकंड. ना, अरे मी क्वेश्चनच नाही लिहिलंय. कॅन आय मूव्ह टू द नेक्स्ट पेज? मी क्वेश्चन लिहिते मग. सेकंड क्वेश्चन आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इक्वल्स टू 0. थर्ड क्वेश्चन आहे 2y स्क्वेअर प्लस 27y प्लस 13 इक्वल्स टू 0. आता 2 मिनिटं थांबा, सगळे ट्राय करा.
तेजस तू मला सेकंड वाला सांगशील आणि दर्शना तू मला थर्ड वाला सांगशील. बट वेट, लेट अदर्स ऑल्सो ट्राय. कारण की मी आन्सर लिहिलं की सगळे कॉपी करतील, ते नकोय मला. आय वॉन्ट एव्हरीबडी टू ट्राय. ठीक आहे. ओके मॅम. झालं का सगळ्यांचं? ज्योती, संस्कृती, Yes, ma'am. प्रतीक्षा, किरण, मयुरी. येस मॅम झालं. ओके ग्रेट. मला आता तेजस स्टेप सांग. मला तू आधी आन्सर सांग, मग मी चेक करते आन्सर करेक्ट आहे का, मगच आपण स्टेप्स वरती जाऊ. सांग ह्याचा आन्सर काय. मॅम एक ची व्हॅल्यू दोन येते. मॅम बोल. हॅलो. येस तेजस. मॅम मला क्लिअर येत नाहीये. हॅलो मॅम, आवाज आ रही है? हाँ हाँ तेजस येत आहे मला आवाज. हरिओम, चेक युअर इंटरनेट कनेक्शन बेटा. हाँ तेजस. मॅम हॅलो मॅम, एक ची व्हॅल्यू दोन येते, एक ची व्हॅल्यू फर्स्ट आहे ना 5 येते आणि सेकंड वाली एक ची व्हॅल्यू -4 येते. नाही, उलट सांगितलं तू मला. -5 आणि 4 असं यायला पाहिजे. हो टीचर तसंच येते. काय. -5 आणि 4. मॅम माझं -5 आणि 4 आलेलं आहे. -5 आणि 4 यायला पाहिजे बेटा. येस मॅम, हो -5 -5 आणि आणि 4च 4. येते. चेक करा तुमचं कॅल्क्युलेशन. मॅम त्याचं कन्फ्युजन झालंच ना सांगायला. नाही काय हरकत नाही. तेजस तुम्हाला स्टेप्स. साइन मध्ये गडबड झाली मॅम, साइन मध्ये. हा काय हरकत नाही, तू स्टेप सांग मला तर आपण सॉल्व्ह करू. ह्याच्यानंतर मी काय लिहिणार, x². आता कुठले फॅक्टर्स घेणार मी -20 साठी. 5 आणि 4 नाही, 5 इंटू 4. 5 इंटू करेक्ट. 4. सो +5x आणि -4x घेणार. येस मॅम. करेक्ट. मग नेक्स्ट स्टेप काय. x ब्रॅकेट x +5 व्हेरी गुड. आणि -4 ब्रॅकेट x +5. व्हेरी गुड. नेक्स्ट. मॅम x +5 एका ब्रॅकेट मध्ये येईल कारण कॉमन आहे आणि नेक्स्ट मध्ये x -4 येईल. व्हेरी गुड. दॅट मीन्स x +5 = 0 आहे आणि x -4 = 0 आहे. म्हणून x -5 राहणार आणि x = 4 राहणार. कळलं तुला तुझी चुकलं कुठे. येस मॅम, माझी चूक लास्ट मध्ये झाली डायरेक्ट. हा काही हरकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट दर्शना, टेल मी व्हॉट इज द आन्सर फॉर दिस थर्ड वन. येस मॅम. मॅम -13 -1/2. व्हेरी गुड. सांग कसं. आता हे कसं. आता हे एक नवीन आहे. बिफोर यू स्टार्ट दर्शना, लेट मी जस्ट टेल एव्हरीबडी. आता ह्या क्वेश्चन मध्ये तुम्ही बघसाल तर पहिली टर्म 2y² आहे. कळलं. तर आपण काय करणार, 2 आणि 13 ला मल्टिप्लाय करणार. हे जे मी तुला मिड टर्म स्प्लिटिंग सांगितलं, तर एक तर पहिलं वाला ना 1 कोएफिशियंट पाहिजे किंवा नंबर असेल तर तो नंबर आपण थर्ड टर्म सोबत मल्टिप्लाय करणार. म्हणजे काय येणार, 2 × 13 विल गिव्ह मी हाऊ मच. 26. मॅम आता 26 चे फॅक्टर्स तुम्हाला फाइंड आउट करायचे मिड टर्म साठी. 26 आणि 1. 26 आणि 1. 1 कारण की 27 आहे तर मी 26 × 1 घेऊ शकते. सो दिस इज द एक्सप्लेनेशन पार्ट. नाव हा दर्शना कंटिन्यू. काय लिहिणार मी इथे. मॅम इथे 2y² + 26y + y + 13 = 0. व्हेरी गुड. नेक्स्ट. Next 2y in bracket y + 13 bracket complete +1 bracket y + 13 = 0. Excellent. Next.
in bracket y plus 13 in bracket 2y plus 1 is equal to 0. Very good. So that means y plus 13 is equals to 0 and 2y plus 1 equals to 0. So y will be equals to minus 13 and y will be equals to how 1 इकडे गेला की minus 1 by 2. Plus 1. Clear everyone? Any doubts in this both questions? दोघी questions मध्ये कुठल्याही याच्यात डाऊट आहे? ज्योती, you want to say something? ज्योती, तिथे एक मुलगा आहे ना, I guess? मी नाव विसरली. तरंग हा माने बेटा. ma'am. कळलं तुला? येस मॅम. एनी मला डाऊट doubt दोघां? नाही. मयुरी, काय नाही, डाऊट ma'am. आहे? मयुरी आहे का? किरण, एनी डाऊट? प्रतीक्षा, एनी डाऊट? हरिओम? No, ma'am. Okay, let's proceed now. The next two questions. Fourth question आहे 5m square is equals to 22m plus 15 आणि 6 sorry fifth question आहे. एक मिनिट. Fifth question आहे 2x square minus 2x plus 1 by 2 equals to 0. Solve kara. Now this Ma'am, question will I be can give the answer of this question. मॅम 4 वाला Fourth question. झालेलं आहे. मॅम 4 वाला सॉल्व झालेलं आहे, 5 वाला समजत नाहीये. काय हरकत नाही, मी समजेल ना, पण थांबा. येस, काय म्हणत होता बेटा तू? मॅम थोडा टाइम द्या ना सोडायला. मॅम मी फोर्थ दे- क्वेश्चन सांगू. फोर्थ क्वेश्चनचा आन्सर तू सांगशील? चालेल. 2 मिनिटं थांब बेटा, बाकीच्यांना सॉल्व्ह करू दे. तूच सांग, पण थोड्या वेळाच्या नंतर सांग, ठीक आहे? अँड द नेक्स्ट Okay, वन ma'am. किरण. किरण, विल यू बी एबल टू टेल मी द आन्सर ऑफ फिफ्थ? पाचव्याचा आन्सर सांगू शकशील का? मॅम 2 मिनिटं मी सॉल्व करून बघते. बिलकुल करा. 2 मिनिटं आपण थांबू, सगळे प्रयत्न करा आणि मगच आपण सॉल्व्ह करू पुढे. म्हणजे आय विल सॉल्व्ह अँड शो यू देन. मॅम फर्स्ट वाला झालं. ओके, एक मिनिट थांब. हे ज्योती चव्हाणचे तिथे ते बेटा तुझं नाव काय आहे? मॅम माय नेम इज तरंग. हा, तरंग. येस. मॅम 5 वाला समजत नाहीये. नाही का? काही हरकत नाही. आपण आता फोर्थ वाला करू, मग मी फिफ्थ वाला सगळ्यांना समजवते. येस तरंग, सांग फोर्थ वाला. व्हॉट इज द आन्सर ऑफ फोर्थ वन? मॅम 5m square minus 22m minus 15 नाही नाही, equals to 0. मला अरे एक मिनिट, मला आधी फायनल आन्सर सांग, मगच आपण सॉल्व्ह करू. 5 or हा? minus 3 upon 5. व्हेरी गुड. आता सांग मला, हे 5m स्क्वेअर Minus 22m minus 15 equals to 0. ओके. मग आता 5 Then into 15 करणार मी. Yes ma'am. पुढे त्याला स्प्लिट करायचं. 5 into 15 minus किती 70 देणार? एक मिनिट बेटा, 5 into 15 काय भेटणार मला? 75. But minus येईल मॅम 15. 75 minus sign आहे. मायनस साइन येईल. व्हेरी गुड. सो मायनस 75 चे कुठले फॅक्टर्स घेणार जिच्याने 22 भेटेल मला? 22 and 3. minus 25 25 and plus 3. 3. 25 plus 3. व्हेरी गुड. सो आता 25 and 3. दिस इज माय एक्सप्लेनेशन पार्ट. लेट मी पुट इट इन द बॉक्स. हा, आता सांग मला स्टेप्स. सो इट विल बी 5m स्क्वेअर minus 25m plus 3m minus 15 equals to 0. व्हेरी गुड. त्याच्यानंतर कॉमन घ्यायचा जो 5m येईल. त्याच्यानंतर इन ब्रॅकेट मध्ये m minus 5 ब्रॅकेट कम्प्लीट. दुसऱ्या ब्रॅकेटच्या अगोदर प्लस साइन. त्याच्यानंतर 3. व्हेरी गुड. त्याच्यानंतर ब्रॅकेट मध्ये m minus 5 ब्रॅकेट कम्प्लीट इक्वल्स टू 0. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट. त्याच्यानंतर खाली ब्रॅकेट मध्ये m minus 5 ब्रॅकेट कम्प्लीट. Excellent. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 5m plus 3 ब्रॅकेट कम्प्लीट इक्वल्स टू 0.
व्हेरी गुड. मग m सो हा 5 5 मायनस आणि 5m प्लस 3 इक्वल्स टू प्लस 0 3 इक्वल्स म्हणून टू m 0 इज इक्वल्स टू 5 किंवा m इज 5 इक्वल्स टू -3/5. व्हेरी गुड, एक्सलेंट, खूप छान. एनी डाउट्स एनीबडी? नो मॅम, सेम आन्सर आलं. व्हेरी गुड. आता हे बघा, आता हा जो 5th क्वेश्चन आहे 2m² मायनस 2m सॉरी 2x² मायनस 2x प्लस 1/2 इक्वल्स टू 0 आहे. करेक्ट? हो. येस मॅम. येस. आता हे कोणी सांगू शकतं का कसं सॉल्व्ह करायचं आपण? टीचर मॅम मी सांगू? मी एक मिनिट थांब बेटा. सांग येस मयुरी. टीचर मी सॉल्व केलंय पण ते म्हणजे बरोबर आहे का नाही मलाच माहित नाही. सांग आन्सर काय आलं तुझं? 1/2 आणि 1/2. व्हेरी गुड, करेक्ट आहे. सांग आता कसं सॉल्व्ह करायचं? 2x थांब मायनस आधी हे आपण हे थांब आपण हे लिहून घेऊ आधी, म्हणजे ज्यांना थोडस डाऊट येतोय त्यांना कळेल. हा फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म मल्टिप्लाय करायचं. दिस विल गिव्ह मी व्हॉट? 2/2 दॅट इज नथिंग बट 1. करेक्ट? तर आता 1 चे कुठले फॅक्टर्स येणार? 1 × 1च येणार ना? मॅम. येस मॅम. आता सांग बेटा मयुरी, आता स्टेप सांग. टीचर आपण म्हणजे 2x² लगे ब्रॅकेट मध्ये x प्लस 1/2 2x² पुढे ब्रॅकेट मध्ये x प्लस 1/2. x प्लस 1/2 कशाला? टीचर ते म्हणजे कॉमन 2 आहे म्हणून मी घेतलं पण माझं आन्सर 1/2 आलं. नाही ना, पण आपण स्प्लिट टर्म कर ना. इथे मला टर्म्स सांग 2 कसे येतात. सर ते म्हणजे टीचर ते तर नाही सॉल्व केलं. अच्छा, एक काम करा, मी तुम्हाला अजून सोपी मेथड सांगते. ठीक आहे, हे मी सांगू काढते. टीचर? मॅम मी सांगू? 2 ने एक मिनिट. मल्टिप्लाय हा करेक्ट, कोणीतरी 2 ने बोलत 2 ने मल्टिप्लाय मल्टिप्लाय करायचं करायचं. म्हणतो. व्हेरी हा. गुड. आपण 2 ने मल्टिप्लाय करायचं, ह्याच्याने सोपं जातं. फ्रॅक्शन मध्ये असलं ना की जरा मुश्किल होते सॉल्व्ह करायला. येस तर मॅम ते मी ट्राय काढण्यासाठी करून सांगायचं. एक मिनिट बेटा. मल्टिप्लाय बाय 2 केलं की काय होणार? हे होणार 4x² मायनस 4x प्लस 1 इक्वल्स टू 0. आता हे सोपं जाणार आपल्याला सॉल्व्ह करायला. तो 4 × 1 विल गिव्ह मी 4. मग 4 चे कुठले फॅक्टर्स येणार घेणार आपण? एक तर 1 × 4 आहे, दुसरं काय फॅक्टर्स आहे? 2 × 2 आहे. आपल्याला -4 पाहिजे. मग कसं काय घेणार मी? -2 × -2 घेऊ शकते मी. येस मॅम. येस. आता कोणीतरी सांगत होतं मला की कसं करायचं ते. मॅम मी सांग सांगू? बेटा. 4x² बोल. येस. 4x² -2x प्लस 1 इक्वल्स टू 0 येईल. त्याच्यानंतर कॉमन घ्यायचं. 2x कॉमन येईल. मग ब्रॅकेट मध्ये 2x - 1 राहील. व्हेरी गुड. ब्रॅकेट कम्प्लीट होईल. त्याच्यानंतर -1 येईल. ब्रॅकेट मध्ये 2x - 1 होऊन जाईल. ब्रॅकेट कम्प्लीट होऊन जाईल. इक्वल्स टू 0 येईल. 2x मायनस आणि पहिल्या ब्रॅकेट मध्ये येईल. इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर 2x - 1 इक्वल्स टू 0 आला तर मग एक 2x इक्वल्स टू 1 येतं. मग x इक्वल्स टू 1/2 येतं. व्हेरी गुड. एनीवन एनी डाउट्स इन दिस क्वेश्चन? कोणालाही डाऊट आहे? प्लीज, ज्यांनाही डाऊट होतं प्लीज कॉपी करा, हे लिहून घ्या. टीचर माझं हो जे बोल. आन्सर निघालं ना त्याच्यामध्ये म्हणजे मी मल्टिप्लाय ते म्हणजे अंदाजे करून घेतलं माझ्या मनातल्या मनात. नाही ना बेटा, तसं नाही म्हणून करता येत ना, कारण की स्टेप मार्किंग असते ना. तुझं आता लकीली आन्सर करेक्ट आलं. ठीक आहे, पण आणि आपल्याला पण स्टेप्सचे मार्क असताना तू डायरेक्ट जरी असं लिहिलं ना अंदाजे, तर त्याला मार्क्स भेटणार नाही तुला पूर्ण, जरी तुझा आन्सर करेक्ट आहे. तुझ्या त्या शेवटच्या 1-2 स्टेपलाच मार्क्स भेटतील. यू हॅव टू गो बाय रूल्स. जसे स्टेप सांगितलेले आहे तशा ह्याच्यानेच जायचंय. कळलं? हो टीचर. झालं का सगळ्यांचं कॉपी करून? हा, मी सांगू का सगळ्याचं उत्तर?
कोणतं सांगते तू? 6th वाला? हो टीचर. थांब 1 मिनिट बेटा, मला क्वेश्चन लिहू दे ना. हे झालं, मी दुसऱ्या पेज वरती जाऊ? येस मॅम. हो टीचर. Okay. So the 6th question which I have with me is 6x minus 2 by x is equals to 1. But is this a quadratic equation? X आपला खाली आहे. Yes, ma'am. It is a quadratic equation कारण की जो वरचा x आहे तो माझा सिंगल xच आहे, x स्क्वेअर नाहीये. So मी मल्टिप्लाय बाय x करणार. हे स्टेप्स लिहायचे आहे बरं एक्झाम मध्ये, नाही तर एक्झामिनरला कळेल कसं. So this is 6x square minus x minus 2 equals to 0. This is a quadratic equation form. Now you have to solve. Give me, I'll give you 1 minute. Solve then Sanskriti will tell the solution. ओके. आता 6 into -2 करायचं. मग आपल्याला संस्कृती त्याचे एक मिनिट थांब. लेट अदर्स ट्राय. बाकीच्यांना ट्राय करू दे. तूच सांग आन्सर, पण थांब थोडा वेळ. ठीक आहे? मला असं नकोय की तुम्ही Okay, कॉपी teacher. करताय बोर्डवरून, ते नको मला. तुम्ही ट्राय करा, कारण की कसं मॅथमॅटिक्सनं असं नुसतं वाचून किंवा बघून शिकलं जात नाही. आपण सॉल्व्ह केलं ना की इट इज इझियर टू अंडरस्टँड आणि ते राहतं आपल्याला आपल्या माइंडमध्ये. हॅज एव्हरीबडी कम्प्लिटेड दिस क्वेश्चन? येस मॅम, माझं येस झालं. टीचर झालं. Somebody still left? Yes. सांग आता. 6 into Yes. -2 Yes, सांग. हा 6 into -2 will give me -12. मग आपल्याला फॅक्टर भेटतील -4 आणि +3. येस. सो हा मी मग बॉक्स 6x square minus 4x plus 3x minus 2 equal to 0. 1 मिनिट. 3x minus 2 equals to 0. हा. मग आपल्याला कॉमन काढायचे 2x. मग 2x. ब्रॅकेटमध्ये 3x minus 2 येईल. आणि परत ब्रॅकेट कंप्लीट झाल्यावर +1 येणार, ते कॉमन निघेल. +1 निघणार इथे. हे काहीतरी चुकलंय बघ. आपल्या इथे +1 पाहिजे होतं, +3x पाहिजे होतं. आता इथे सांग, आता +1 निघणार. हा, आता बोल. आणि परत आपल्याला ब्रॅकेटमध्ये भेटेल 3x minus 2. आणि परत मग 3x minus 2 is equal to 0 or 2x plus 1 equals to 0. म्हणून x is equals to 2 by 3 and x is equals to -1 by 2. -1/2. Correct. Very good. Everyone, have you understood this question? येस मॅम. कोणाला डाऊट आहे या क्वेश्चन मध्ये? हरिओम, दिसतंय तुला स्क्रीन? कळतंय? मॅम स्क्रीन कॉमा दिसते लगेच बंद होते. बेटा मग तुझ्या ऍक्च्युली इंटरनेटचा इश्यू असू शकतो तुझ्याकडे. येस मॅम. मॅम येस दर्शना. मी 7 वाला सांगू का? मी सॉल्व्ह केलंय. दर्शना तुझा टर्न झालेला आहे. विल आस्क समवन एल्स नाउ. मॅम बरोबर आहे की चुकीचं ते नाही माहित, पण मी सॉल्व्ह करून बघितलंय. काय हरकत नाही, मी सॉल्व्ह करेल तेव्हा बघू. आपण दुसरा कोणाला टर्न देऊ. कोणाचा टर्न? तुझं झालंय ना बेटा? प्रतीक्षा तुझं टर्न झालंय ना? तेजस झालं. हरिओम इज स्टिल लेफ्ट. हरिओम, विल यू ट्राय 7th वन? क्या मैम? 7th वाला ट्राई करोगे आप? 7 क्वेश्चन मैम दीजिए. ओके ग्रेट. मैम वही फॉर्म में सोडवना है ना? एक्स हाँ स्क्वायर हो प्लस. हो हो तेच आहे. हे बघ, तू क्वेश्चन तुला जमत असेल तर कर, नाही तर मी तर करणारच आहे. येईल का हरिओम? जमेगा क्या आपको? पॉसिबल है? वेळ लागेल. काय हरकत नाही, कर कर. मॅम आमच्या पुस्तकामध्ये ना
म्हणजे सोडवून दिलेलं आहे, फक्त हो. थोडे थोडे बॉक्स कम्प्लीट ब्लँक्स आहे. हो करायचे. माहिती आहे. हो हो आहे ना ते दिसतंय मला. पण आपण सगळं सॉल्व्ह करू ना, कशाला ते फिल इन द ब्लँक्स भरायचे. येस मॅम. हम्म. So in this, if I have to see, Hariom, I'll help you with something. हे फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट √2 आहे इंटू हे लास्ट आहे 5√2. दिस विल गिव्ह मी 5 इंटू 2 दॅट इज 10. मग आता मला 10 चे फॅक्टर्स असे पाहिजे जे 7 देऊ शकता. तर 10 चा किती 1 इंटू 10 होऊ शकतो, 2 इंटू 5 होऊ शकतो. तर कुठला घेईल मी हरिओम? मॅम स्क्रीन परत दिसत नाही. अरे राम, मग कसं करणार बेटा तू? तू मला सांग, मला 7x पाहिजे आहे, तर मी 1 आणि 10 घेणार का 2 आणि 5 घेणार? मैं 1 और 2 1 और 10 लूंगी की 2 और 10 2 और 5 लूंगी? मॅम परत सांगा. 10 साठी तुला तुझ्याशी मी हिंदीत बोलू का मराठीत ते सांग आधी मला. मराठी. ओके ग्रेट. 10 मला मला 7x पाहिजे, मला 7 पाहिजे. तर त्याच्यासाठी मी कुठले फॅक्टर्स घेणार? 1 आणि 10 घेणार का 2 आणि 5 घेणार? 2 इंटू 5. व्हेरी गुड. सो मग माझं काय होणार? स्प्लिटिंग कसं होणार? √2x² प्लस 5x प्लस 2x प्लस 5√2 इक्वल्स टू 0. हरिओम, आता मला सांग ह्या दोघांमध्ये कॉमन काय निघतंय? कॉमन √2 नाही x. नाही, x निघतोय, √2 नाही. मग √2x उरला प्लस 5. नाव ब्रॅकेट क्लोज. व्हेरी गुड. आता हे 2 मध्ये काय कॉमन निघणार? 2x. नाही, √2. x √2 निघणार. हे बघ, हे कारण की आपण ह्या 2 ला मी असं पण लिहू शकते ना, √2 इंटू √2. येस नो? येस मॅम. मग मी एक √2 बाहेर काढला, मग उरलं काय? √2x प्लस 5. कळलं का हरिओम? हो मॅम. आता काय कॉमन निघणार? आता √2 x प्लस 5 आणि x प्लस √2 इज इक्वल टू 0 कॉमन निघेल. Very good. That means what? √2x 2x plus 5 equals to 0. Correct? Or Yes, ma'am. x plus √2 equals to 0. So this will give me what? X is equals to minus 5 by √2. आणि हे होऊ शकतं x is equals to minus √2. कळलं हरिओम? व्हेरी गुड, गुड ट्राय, एक्सलेंट. बाकीच्या सगळ्यांना कळलं? कुठलाही स्टेप वरती डाऊट होता? नो टीचर. क्लिअर आहे? कॅन वी हॅव यू कम्प्लीटेड? सगळ्यांनी लिहिलंय? येस मॅम. मी नेक्स्ट क्वेश्चन वरती मूव्ह करू? येस मॅम. ओके. मग नेक्स्ट क्वेश्चन आहे ते 8 स्टार वालं आहे, ते नाही करू आपण 9th वालं करू. दॅट इज 2m - 24 इक्वल्स टू 50. मग ह्याचं इक्वेशन कसं होणार? आय ओपन द ब्रॅकेट 2m² minus 2m into 24 will give me 48m. व्हेरी गुड. 48m is equals to 50. म्हणून काय झालं? 2m² minus 48m minus 50 equals to 0. आता करा, सॉल्व करा. Who will give me the answer now? काय? मॅम मी सांगू? मी Yes, केलाय Kiran, tell सॉल्व. me. Oh, Sanskriti, you have to wait. Kiran, yes, you will tell me the answer of this. Are you? Did you get the answer? 25 minus 1. Very good. Other steps सांग मला. 2 into minus 50 is equals to काय येणार? minus 100. मॅम मी काय बेटा? मॅम हो,
मॅम तिथे मायनस Teacher, 15 कसं काय आलं? मायनस 15 कसं काय आलं? 50 इक्वल टूच्या इकडच्या साईडला होतं, मग मी त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणण्यासाठी लेफ्ट साईडला आणलं ना, मग इथे प्लस होतं, मग इकडे आलं की मायनस होणार. हो. कळलं? समजलं टीचर मॅम. हो 2x आणि ब्रॅकेट मध्ये -50 इज इक्वल टू तुम्ही -100 घेतलंय ना, तर हा त्याला आपण जर डिवाइड केलं तर आपल्याला भेटू शकतं ना. टू म्हणजे तू म्हणते थ्रू आउट टू, हो तसंही करू शकतो आपण, तसंही सॉल्व्ह करू. लेटर कम्प्लीट दिस, मग आय विल शो तसं यू दॅट सॉल्व पार्ट करू. ऑल्सो. हो ते तसंही करू शकतो, मी तसंही सॉल्व्ह करून दाखवेल. तिला हे असं सॉल्व्ह करू दे, मग आपण मी तसं पण सॉल्व्ह अदर मेथडने पण सॉल्व्ह करेल, दोघांना तुम्हाला आन्सर भेटेल. ठीक मी आहे वेगळ्या सॉल्व्ह केलंय. ठीक आहे टीचर. चालेल. हा बेटा कंटिन्यू कर. कुठे गेली मयूर? नाही मयुरी नव्हती, ती कोण होतं? कोण सॉल्व्ह कांती करत? किरण कोणतरी होतं. हा किरण. हा होतं. किरण गेली वाटतं असं का? शी लेफ्ट द मीटिंग आय गेस. येस मॅम. ओके शी इज नॉट देअर. ठीक आहे दर्शना, कंटिन्यू दिस क्वेश्चन. सो मी -100 चे कुठले स्टेप्स, कुठले हे घेणार, कुठले फॅक्टर्स घेणार टू गेट -48? Yes, मॅम PM is back. ही मेथड नाही समजत आहे. ही टीचर 25 हा मल्टिप्लाय 4. 25 मल्टिप्लाइड बाय 4 ने पण मला 48 भेटणार नाही ना, मला 48 पाहिजे मिड नाही टर्म. पण मॅम 50 into 2. करेक्ट 50. सो आय विल टेक -50 and -50 into 2 हे घेणार मी फॅक्टर्स. ठीक आहे, मग मला काय भेटणार? 2m² -50m प्लस 2m -50 इक्वल्स टू 0. हे कळलं का सगळ्यांना? ही स्टेप मयुरी कळली का? अदर्स ऑल्सो डिड यू गेट इट? दर्शना समजलं? Yes, teacher. मग 2m कॉमन आला, मग काय उरलं? m -25 प्लस इथे परत 2 कॉमन येणार, मग m -25 इज इक्वल्स टू 0. आपलं काय आलं? 2m + 2 आणि m -25 इज इक्वल्स टू 0. मग ह्याच्याने काय आलं आपलं? 2m + 2 इज इक्वल्स टू 0 आणि m -25 इज इक्वल्स टू 0. दॅट मीन्स m इज इक्वल्स टू काय येणार? -1, कारण की 2 इकडे जाणार ना, डिवाइड बाय 2, आणि Yes, m ma'am. इज इक्वल्स टू +25. ही स्टेप हे कळलं सगळ्यांना? हो टीचर. आता मी ह्यालाच मी दुसऱ्या मेथडने, मला वाटतं संस्कृतीने सांगितलं होतं, ती मेथड करून दाखवते. हे आपलं आहे 2m² -48m -50 इक्वल्स टू 0. आता आपण बघू शकतो की सगळ्यांमध्ये 2 कॉमन आहे, सो आय विल डिवाइड बाय 2 थ्रू आउट. सगळे इवन ma'am. नंबर्स आहे, तो I will divide this by 2. So divide by 2. So I will get m² -24m -25 is equals to 0. आता मला -25 चे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहे. सो आय विल राईट m² -25m प्लस m -25 इक्वल्स टू 0. दोघांमध्ये m कॉमन आहे, m -25, आणि इच्यात पण काय आहे? +1 कॉमन आहे, m -25 इक्वल्स टू 0. सो m -25 and m +1 equals to 0. So m -25 is equals to 0. m +1 equals to 0. मग m will be equals to 25. m will be equals to -1. कळलं? ही दुसरी मेथड होती जी संस्कृतीने सांगितलं. दोघी करेक्ट आहे. तुम्ही कुठल्याही मेथडने जाऊ शकता, यू विल गेट फुल मार्क्स. मॅम सेकंड वाली सोपी जाते. हो सेकंड वाली तर सोपी जाईल, कारण की आपण नंबर छोटा केला ना. येस पण मॅम. तेव्हा कोण? किरण. हा किरण होती ना, तिने असं स्टार्ट केलं. सो आय आस्क्ड, इट्स ओके, शी कॅन कंटिन्यू इन दॅट वे ऑल्सो. कळलं? Did everybody understand this? Everybody understood this? Yes. Can I move to the next question? येस मॅम. हो टीचर, तर मी सॉल्व करू का? संस्कृती, wait.
Wait. So मी सांगू का? मॅम कोणतं 10th क्वेश्चन question घ्यायचा? आहे 25m square is equals to 9 आणि 11th question आहे 7m square equals to 21m. मग हे काय येणार 25m square minus टीचर मी 9. सांगू? एक मिनिट बेटा मला क्वेश्चन लिहून घेऊ दे. Who's that? Who's asking me? कोणाला सॉल्व करायचं आहे? प्रतिष्ठा? हो टीचर. Yes. Tell me, how will I solve this? 25 एक मिनिट बेटा प्रतिष्ठाला करून घेऊ दे हा क्वेश्चन. हा बोल. 25m square minus 9 is equal to 0. हम्म. ब्रॅकेट मध्ये 5m square minus 3 square is equal to 0. So this can be written as 5m the whole square minus 3 square is equal to 0. Very good. Next. ब्रॅकेट मध्ये हा ते झालं. डबल ब्रॅकेट मध्ये 5m plus 3 मॅम 3 स्क्वेअर ब्रॅकेट 5m minus 3 Very ब्रॅकेट good. मध्ये is equal to 0. Hmm. 5m plus 3 is equal to 0 आणि 5m minus 3 is equal to 0. Is this correct what I have written? Yes teacher. Now, very good, excellent. हे छान केलं तू. आता इच्यात एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. हे आपण आयडेंटिटी वापरली आहे. a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ही आयडेंटिटी वापरली आहे. तर ह्या केसमध्ये तुम्हाला ती स्पेसिफाय करायची आहे. तुम्हाला लिहावं लागेल ती आयडेंटिटी. सो ऍट दिस स्टेप आय एम युझिंग दिस. करेक्ट. मी या स्टेप वरती ती आयडेंटिटी यूज करते. तो आय विल राईट a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू a प्लस बी a मायनस बी. असं ही आयडेंटिटी लिहायची. ठीक आहे. यू हॅव टू राईट दॅट. यू हॅव टू स्पेसिफाय. ह्याच्यासाठी मार्कर राहतील तुमचे ह्या आयडेंटिटीसाठी ह्या केसमध्ये. कळलं? अंडरस्टूड? मॅम म्हणजे कसं लिहायचं ते समजत नाही. हे या स्टेप वरती ही स्टेप लिहिली ना मी. ही स्टेप ह्याच्या इकडे राईट साईडला आपण प्रॉपर्टीज लिहित नाही का. प्रॉपर्टी लिहितो, लॉ ऑफ एक्सपोनेंट्स लिहितो राईट साईडला. आपण इथे सॉल्व्ह करतो आणि इकडच्या बाजूला प्रॉपर्टी एक्सपोनेंट काही पण जे असतील ते लिहितो ना. तसं तुम्ही राईट साईडला लिहायचं. थांब. ओके मॅम. कळलं का? इरेज करून दाखवू कसं लिहायचं? इरेज करून दाखवून द्या ना कसं लिहायचं. ओके एक मिनिट. मला लेट मी इरेज दिस पार्ट सो दॅट यू विल कम टू नो हाऊ आय हॅव टू राईट. हे आपण याचं सॉल्व्ह केलंय ना हे. तर ह्या स्टेप वरती इथे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू a प्लस बी a मायनस बी. अशी स्टेप लिहायची. त्याच लाईनीत लिहायचं. म्हणजे एक्झामिनर एकदम खुश होऊन जाईल की अरे वा ह्याला ही आयडेंटिटी येते. कळलं? अंडरस्टूड? ओके मॅम. Yes, ma'am. Now the next question was 11th question was 7m square equals to 21m. That is 7m Teacher, मी square. सांगू का? मी सांगू. कोण? No, Sanskruti. no Darshana, no Sanskriti, no Pratiksha. Now boys will try. Either Hariom, either Tejas or either Tarang. बोलो कौन कर रहा है? Tejas, are you there? It's being long to hear from you. आहे का तू इथे तेजस? येस मॅम. सांग हे कसं सॉल्व्ह करू मी आता? त्या आयडेंटिटी वापरून करायचंय का? ही इथे ती आयडेंटिटी वापरू नाही शकत आपण. नाही एक होणार मिनिट. टीचर आयडेंटिटी. आयडेंटिटी नाही होणार कारण की परफेक्ट स्क्वेअर नाहीये ना 7. येस मॅम. पडून घ्यायचे डायरेक्ट. एक मिनिट तरंग. तेजस तू करू शकतो का? नो मॅम मी आता वहीच सोडवतो. अच्छा ठीक आहे. तरंग तू करू शकतो का? येस मॅम. फॅक्टर काढावं सांग. लागतील त्याचे. कसे सांग. 7m स्क्वेअरचा 7 इंटू एम येईल. त्याच्यानंतर मायनस 7 इंटू 3 इंटू एम येईल.
7m कॉमन येतो. त्याच्यानंतर उरतं. ब्रॅकेट मध्ये m-3 येतो व्हेरी गुड. इक्वल टू 0. मग 7m हे 7m नाही, करेक्ट. m-3 इक्वल्स टू 0. 7m इक्वल्स टू 0 आणि m-3 इक्वल्स टू 0 हे दोन गोष्टी आले ना. येस मॅम. तो m इज इक्वल्स टू 0 आणि m इज इक्वल्स टू 3. गॉट इट? अंडरस्टूड? येस मॅम. Yes, ma'am. Yes, teacher. एनी डाऊट? No, ma'am. टीचर हो, कोण? दर्शना? टीचर No, मी ma'am, no मयुरी. doubt. हा बोल मयुरी. टीचर हे आन्सर निघालं पण मग ते 21 कुठे गेलं? म्हणजे आपण डायरेक्ट आन्सर काढलं ना. हे बघ. मल्टिपल केलं ना त्याला. हे बघ मी तुला सांगते 7m² - 21m इज इक्वल्स टू 0 आहे. करेक्ट. आता हे 21 म्हणजे काय? 7 × 3 आहे. हो. मग हे मी 7m बाहेर काढलाय ना. मग 3 उरला. हा 7 निघून गेला. मग हा 3 उरला ना. 3 आला खाली हो टीचर. कॉमन मध्ये. कळलं? हो टीचर कळलं. Everybody understood? Can we move to the last question now? येस मॅम. Yes, ma'am. टीचर So मी the सांगू का? संस्कृती म्हणणार मॅम मला चान्सच देत नाही सॉल्व्ह करायला. येस संस्कृती? हा सांगू का? नाही. वेट. लेट एव्हरीबडी ट्राय नाव. मॅम मी सांगू? अच्छा तुमचं ब्रेक चालला जाईल ना. वी हॅव क्रॉस द ब्रेक. ओके संस्कृती टेल मी द नाही आन्सर. टीचर. नाही मॅम, हा, आज एकच teacher क्लास सांगते. आहे मॅथचा. अच्छा एकच आहे का? ओके सांगा हे कसं करणार सॉल्व्ह. संस्कृती टेल मी. आता m² - 11 इज इक्वल टू 0. टेकिंग स्क्वेअर रूट. मी असं लिहू शकते. हा m². हा बरोबर. m² ब्रॅकेट मध्ये m² - √11 √11 आणि पुढच्या ब्रॅकेट त्याला एक आता हे येईल a² - b² आहे ना ते येईल. हे म्हणजे मग तुला असं आता म्हणायचंय पुढे येस मॅम. हा येस teacher. मॅम दॅट माझं इज पण आणि येस. a² - m b² is इज equal इक्वल to a + b a - b. मॅम हा. एम आणि ची व्हॅल्यू m इज इक्वल टू √11 आणि m इज इक्वल टू -√11. So that is m is equals to Minus. √11 and m is equals to -√11 is my answer. Correct? Yes. Understood everyone? Clear? येस मॅम. येस मॅम. मग मिड टर्म स्प्लिटिंग एकदम क्लिअर आहे सगळ्यांना? येस हो मॅम. टीचर. काहीही डाऊट नाहीये? नाही टीचर. कुठल्याही ma'am. स्टेप वरती डाऊट नाहीये? नो मॅम. No, teacher. हो. ओके ग्रेट. चांगलं आहे मग आपण विल स्टॉप द क्लास नाव हियर. ठीक आहे? ओके मॅम. ओके बाय बेटा. गुड नाईट. बाय Bye, ma'am. Bye, टीचर. teacher. Good night. बाय. गुड नाईट.